आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांना ताजे, गरम, स्वच्छ आणि पौष्टिक भोजन मिळावे यासाठी सेंट्रल किचनची व्यवस्था बंद करून प्रत्येक आश्रमशाळेतच भोजन तयार करण्याची जुनी व्यवस्था पुन्हा सुरू करावी अशी मागणी परिवर्तन कामगार सेनेच्या युवक आघाडीने केली आहे। या मागणीसाठी 15 ऑगस्ट 2026 पासून आदिवासी विकास भवन नाशिक विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल बदरगे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन कामगार सेनेचे कळवण तालुका युवक अध्यक्ष विशाल ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत असून विविध आदिवासी मित्र संघटना आणि सामाजिक संघटनांचाही सहभाग राहणार आहे। सेंट्रल किचनमधून पुरवण्यात येणारे भोजन ताजे, गरम आणि पौष्टिक नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तसेच यापूर्वी घडलेल्या कथित अन्न विषबाधा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित घटनांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड मान्य नाही। सेंट्रल किचन बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका परिवर्तन कामगार सेनेने घेतली आहे। आदिवासी समाज बांधव, पालक, विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल बदरगे यांनी केले आहे। काल दिनांक 13 ऑगस्ट 2026 पासून आदिवासी शक्ती सेना, परिवर्तन कामगार सेना व सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून आदरणीय सुदामदादा भोये हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची मागणी सर्व समाजाच्या वतीने अशी आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर आदिवासी विकास भवनांतर्गत येणाऱ्या जे सगळे किचन शेड आहेत, जे सेंट्रल किचन आहेत, ते निकृष्ट पद्धतीचं जेवण विद्यार्थ्यांना देतात। अतिशय घाण पद्धतीचं ते जेवण आहे। अक्षरशः आत्ताच काही बांधवांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी ते सेंट्रल किचनचं टाकलेलं जेवण खाऊन कितीतरी गायी आणि म्हैस हे मृत पावलेले आहेत। म्हणजे इतकं हीन आणि निकृष्ट दर्जाचं ते जेवण आहे आणि ते जेवण आमच्या आदिवासी मुलामुलींना ते दिल्या जाते। म्हणजे विचार करा, भविष्यात त्याचे किती दुर्गामी परिणाम ते मुलांच्या आरोग्यावर होणार आहेत आणि हे तात्काळ बंद करावं। ह्यावा अशा अनेक मागण्यांसाठी परिवर्तन कामगार सेना, त्याचबरोबर आदिवासी शक्ती सेना व सकल आदिवासी समाजाच्या वतीनं जवळपास 27 ते 28 संघटना या आंदोलनाला बसलेल्या आहेत। त्या सगळ्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे। त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने कळवण तालुक्याचे युवक आघाडीचे आमचे तालुका अध्यक्ष श्री विशाल ठाकरे हे सुद्धा उद्यापासून या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसणार आहेत। मी संपूर्ण आदिवासी समाजाबरोबरच महाराष्ट्रातील तमाम जनतेला अशी विनंती करतो की येत्या काही दिवसातच भव्य मोर्चा या सगळ्या संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे। आपण सगळ्यांनी त्याला समर्थन द्यावं व या सगळ्या बांधवांचे हात आपण मजबूत करावे। रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने गडचिरोली इथे सर्पदंशाने मृत्यू पडलेल्या विद्यार्थिनी यांना शासनाने आर्थिक मदत करावी, त्याचबरोबर ज्या जखमी अवस्थेत आहेत, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, त्यांना देखील 10 लाख रुपयापर्यंत शासनाने मदत करावी या मागणीसाठी आमचे मित्र आदरणीय दत्ताभाऊ ठाकरे व त्याचबरोबर सोनूभाऊ गायकवाड दिनांक 13 ऑगस्ट 2026 पासून उपोषणाला बसलेले आहेत। माझी या निर्दयी शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही तरुणाचा अंत बघू नका, तरुणाईचा अंत बघू नका। वारंवार आपली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला कीड लागलेली आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शाळेतल्या विद्यार्थिनींना सापाने सर्पदंश केलेला आहे। त्याच्यासाठी या दोन्ही बांधवांनी सकल समाजाच्या वतीने, सकल आदिवासी समाजाच्या वतीने यांची मागणी आहे की मृत्युमुखी पडलेल्या ज्या मुली आहेत त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयाची मदत द्यावी व ज्या ऍडमिट आहेत त्यांच्या कुटुंबाला आदिवासी विकास भवनांतर्गत महाराष्ट्र सरकारने 10 लाखाची मदत द्यावी या मागणीसाठी परिवर्तन कामगार सेनेचा या दोन्ही बांधवांना जाहीर पाठिंबा आहे। त्यांची भविष्यातली जी काही लढाई मोठ्या प्रमाणात
लढल्या जाईल त्यामध्ये परिवर्तन कामगार सेना ही सक्रिय भूमिका बजावेल हे मी ठणकावून या शासनाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सुदामदादा भोये यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य इगतपुरी तालुक्याच्या वतीनं व आमच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी इथं आज आलोय. आणि सुदामदादांनी जे आमरण उपोषण जे चालू केलं आहे हे किचन शेड आहे बंद करण्यासाठी, हे कायमस्वरूपी बंद करून स्थानिक लेवलला चालू करावे. याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत, त्यांनी मुद्दे टाकलेले, तरी मी त्याचा उजाळा करतो की आज आपण बघितलं की इथून अन्न ते पाठवायचे. आपण हॉटेलमधून जर जेवण मागलं तर 5 मिनिटं थंड होतं आणि ते खराब पण होतं काही मिनिटांनी. तसं इथून आमच्या इगतपुरी तालुक्यातून मुंडेगावावरून जर कळवणला किंवा ठाणे पाड्याला जर ते अन्न जात असेल तर त्याचे दुष्परिणाम काय आहे. आता आम्ही सुदामभाऊशी बोललो की भविष्यामध्ये मुलींना अनेक प्रॉब्लेम होतात, मुलांना पोटाचे आजार होतात, कॅन्सर होतात. सरांचं आमचं बोलणं झालं होतं ते किचन शेड बंद करून स्थानिक लेवलला चालू करावं ही आमची प्रमुख आमच्या परिवर्तन कामगार सेनेची मागणी, सुदामभाऊची मागणी. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सन्माननीय आमचे जे परिवर्तन कामगार सेनेचे प्रमुख आहे विशाल दादा बदरके साहेब, तसंच आमच्या परिवर्तन कामगार सेनेच्या रणरागिणी आमच्या नाशिक शहराच्या अध्यक्ष विस्मृती मॅडम साहेब, ककाळे साहेब, बागुल साहेब, खातळे साहेब, गायकर, आमचे सरपंच असतील, अशोक भाऊ असतील, सुखदेव भाऊ असतील, सर्व आम्ही जी परिवर्तनची टीम आहे ती आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं आलोय. आणि सरकारने याच्यावर निश्चित निर्णय घ्यावा, नाही केलं त्याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन करून रस्त्यावर सुद्धा उतरण्याचं राहणार नाही असा मी थेट सरकारला इशारा देतो. आणि सरकारने याच्यातून समजून घ्यावं आणि कदाचित याच्यातून मार्ग निघेल. बऱ्याच वर्षापासून ही मागणी आहे, ही मागणी पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे आणि मी थांबतो. जय जवान, जय किसान, जय परिवार. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष विशाल बदरगे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुदाम भुईजी, नाशिक जिल्हा संघटक सुखदेव बागोल, नाशिक शहर अध्यक्ष सुनंदाताई विस्पुते, इगतपुरी तालुका अध्यक्ष संजय गायकर, कार्याध्यक्ष शरद भाऊ खताळे, सचिव अशोक भाऊ खताळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आता विद्यार्थ्यांच्या भोजनाचा हा प्रश्न शासन किती गांभीर्याने घेणार आणि सेंट्रल किचन बाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.